two-dimensional objects, द्विमितीय वस्तू. The object which have only length and breadth and no thickness or negligible thickness are called two-dimensional object. ज्या वस्तूंना फक्त लांबी व रुंदी असते पण जाडी नसते किंवा अगदी नगण्य असते अशा वस्तूंना द्विमितीय वस्तू असे म्हणतात. त्रिमितीय वस्तू. The object which have length, breadth, height are called three-dimensional object. ज्या वस्तूंना लांबी, रुंदी व उंची असते त्या वस्तूंना त्रिमितीय वस्तू असे म्हणतात. थ्री डायमेन्शनल ऑब्जेक्ट, त्रिमितीय वस्तूंची उदाहरणे. क्यूब घन, क्युबॉइड इष्टिकाचिती, कोन शंकू, सिलेंडर वृत्तचिती. ब्लॉक फॉर्मेशन, ठोकळ्याची रचना. अशा प्रकारचे वेगवेगळे ठोकळे घेऊन आपण या ठोकळ्यापासून रचना करू शकतो. ही एक ठोकळ्याची रचना आहे आणि ही एक दुसरी रचना आहे. आता या ज्या ठोकळ्याच्या रचना आहे म्हणजेच ब्लॉक फॉर्मेशन आहे, हे विद्यार्थ्यांना आपण दाखवू शकतो. या ठिकाणी ज्या ब्लॉक फॉर्मेशनची ही रचना आहे, ठोकळ्याची ही रचना आहे. हा ठोकळा विद्यार्थ्यांनी समोरून बघितलं तर कसा दिसेल, वरून बघितलं तर कसा दिसेल आणि बाजूनं बघितलं तर कसा दिसेल. ही जी या उजव्या बाजूला दिसणारी दृश्य 1 2 3 आहे. आता हा जो ठोकळा समोरून बघितल्यानंतर किती बॉक्स दिसतात, 1 2 3, म्हणजे समोरून अशा प्रकारचं दिसेल. बाजूनं आपल्याला फक्त एक चौरस दिसेल, म्हणजे बाजूनं अशा प्रकारचं दिसेल. आणि वरून जर बघितलं तर आपल्याला 3 स्क्वेअर दिसतात आणि वरून अशा प्रकारचे दिसेल. अशा प्रकारे आपण विद्यार्थ्यांना याची माहिती देऊ शकतो किंवा विचारू शकतो. दुसरी ही ठोकळ्याची रचना आहे. बघा, ही ठोकळ्याची रचनेची या ठिकाणी आपण आकृती काढलेली आहे. आता ही आकृती काढली आणि आपण या ठिकाणी त्याच्या समोरून दिसणारे 3 प्रकारचे दृश्य आहे, 1 2 3. आता तुमच्या समोर हा ठोकळा आहे आणि हा ठोकळा समोरून बघितल्यानंतर 1 2 3 ही ठोकळ्याची दुसरी रचना आहे. बघा, या रचनेची या ठिकाणी ही आकृती काढलेली आहे. आता ही जी ठोकळ्याची रचना आहे ही समोरून पाहिली तर कशी दिसेल, समोरून पाहिली तर कशी दिसेल, 1 2 3 4 5 6 स्क्वेअर दिसतील आणि हा एक 7वा दिसेल. वरून जर पाहिली तर आपल्याला फक्त काय 1 2 3 स्क्वेअर दिसतील आणि साईडनं पाहिलं तर आपल्याला 1 2 3 स्क्वेअर दिसतील. आणि या उजव्या बाजूला दिसणारी दृश्य आहे, म्हणजे हे जे दृश्य आहे हा ठोकळा जर आपण समोरून बघितला तर असा दिसेल, म्हणजे हे समोरून असा दिसेल. आपण वरून जर बघितला तर 1 2 3 म्हणजे या प्रकारचा या ठिकाणी आपल्याला वरून, आणि बाजूने जर पाहिला तर 1 2 3 अशा प्रकारचं दिसेल, म्हणजे हे दिसणारं दृश्य आहे ते बाजूने आहे. अशा प्रकारे या ठोकळ्याची रचना आणि त्याचे दृश्य आपण विद्यार्थ्यांना विचारू शकतो किंवा समजून सांगू शकतो. नेट्स, द टू डायमेन्शनल शेप from which a three-dimensional object can be made by folding is called a net of that object. घडणी, जो द्विमितीय आकार त्यावरील घड्यावर दुमडला असता त्यापासून त्रिमितीय आकार मिळतो, त्या द्विमितीय आकारास मिळालेल्या त्रिमितीय आकाराची घडणी असे म्हणतात. आपण घडणीचे एक उदाहरण घेऊ व त्या घडणीपासून कोणती त्रिमितीय वस्तू तयार होते ते ठरवू. विद्यार्थी मित्र, तुमच्या समोर जी नेट्स म्हणजे घडणी आहे हिला 6 पृष्ठभाग आहे, 1 2 3 4 5 आणि 6 पृष्ठभागापैकी 4 पृष्ठभाग हे आयताकृती असून उरलेले 2 पृष्ठभाग हे चौरस आकृती आहे. ह्या घडणीच्या ज्या घड्या आहेत त्या घड्यावर या घडणीला काय करू आपण, दुमडल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की या घडणीपासून मिळणारी जी त्रिमितीय वस्तू म्हणजे ती आहे इष्टिकाचिती, म्हणजे ही जी घडणी होती ही इष्टिकाचितीची आहे.